पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना हरे पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना हा पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना हरे पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना हरे पंचतत्वाचा विना विना हो नेमकं काय हवंय आपल्याला, कशाच्या शोधात आहोत आपण. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती अवफळ करायची. आपण लग्न केलं, नोकरी करतो, मुलं जन्माला घातली, म्हणजे नेमकं काय केलं आपण, हे आपलं कर्तृत्व आहे का. पोटाची खळगी भरण्यासाठी धावायचं सकाळी उठल्यापासून रात्री पोटाची आणि पोटाची भूक या पलीकडे दुसरा कसलाच विचार नाही करायचा. महाकार पुरुषाचार तार तार महाकार पुरुषाचार हा महाकार पुरुषाचार तार तार महाकार पुरुषाचार तार तार सारंगीचा आधार आधार सारंगीचा आधार पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना हरे पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना. आयुष्याची 40 वर्ष ओलांडली आपण. गेल्या 40 वर्षात आपण आपली ओळख काय निर्माण केली. आपली ओळख काय, तर आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड ही आपली ओळख. या पलीकडे जाऊन आपण आपलं अस्तित्व निर्माणच करू शकलो नाही. आणि ते करायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल, काय करावं लागेल. आणि ते जर नाही सुचलं आपल्याला तर आपली ओळख इतकीच, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, एवढीच आपली ओळख. हीच ओळख घेऊन मरा. जन्म, मृत्यू, त्याच्यामध्ये हे 4 कार्ड आपली ओळख. काय त्याला आयुष्य आहे. पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना हरे पंचतत्वाचा विना विना हो गुरुभद्र वाजना.
पुरुष स्त्रीमध्ये आधार शोधते आणि स्त्री पुरुषामध्ये आधार शोधते. वैयक्तिक दोघंही निराधार, परावलंबी, पण एकमेकात आधार शोधण्यासाठी लग्न नावाचा प्रकार चाललाय सनातन. लग्न करताना, लग्न करून पुरुष स्त्रीमध्ये आधार शोधते आणि स्त्री पुरुषामध्ये आधार शोधते. आणि आपण दोघंही वैयक्तिक निराधार आहोत, परावलंबी आहोत. हे दोघांना वैयक्तिक कळलं की त्या लग्नाचा सत्यानाश. म्हणजे उघड्याकडे नागडा गेला आणि रात्रभर थंडीने कुडकुडून मेला, अशातली गत आहे. बोल काय रे? ओके, कोणासाठी लिहितोय? बरं बरं बरं, भरपूर पैसे मिळणार असतील. तुला एक सांगू का, हे नाकासमोर चालणारा सामान्य माणूस वगैरे असलं हे काही नसतं, अफवाई. हे झालं कुटुंब वत्सल गांडू हा शब्द येतो. खूप पैसे मिळत आहेत तुला म्हणून तू मी, पण सामान्य माणसाचा आक्रोश मांडायचा झाला ना, हा, तर तुला निर्माता मिळणं कठीण होऊन बसते. तो खटखटतोय आतून प्रचंड. नाकासमोर चालणारा सामान्य माणूस आपल्या भ्रष्टाचारी नेत्यांना हवाय रे. म्हणजे आम्ही काय वाटेल ते गोंधळ घालू, आमच्याकडे बघू नका, नाकासमोर चाला, सामान्य राहा. सामान्य माणसाची खरी कैफियत लिहून काढ एकदा, मग बघ निर्माता मिळतोय का. कळलं का? हो हो. अरे आम्ही लिहितो ते फक्त युट्यूब पुरतं मर्यादित राहतं, मग फेसबुक पुरतं. तुम्ही मोठमोठे निर्माते मिळवून जे करताय ना, हा तिथे मांडा की, त्याला मेनस्ट्रीम म्हणतात ना आपल्याकडे, तिथे मांडा की. सामान्य माणसाची खटखट, अँग्री यंग मॅन कुठे गेला अमिताभ, कुठे लपून बसलाय. आता गरज नाहीये त्याची. लपून बसलाय की लपून बसवलाय. ओके ओके, भेटू भेटू भेटू. उद्या येणार आहे मी, शिवाजी मंदिरला भेटू आपण. 3:30. हा चल, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट तुला. उद्या बोलू, उद्या बोलू. आणि दारू पाच, थोडीच्या दारू पाच. मग अरे एवढं मोठं प्रोजेक्ट करतोय. भेटूया भेटूया, उद्या भेटूया. हा चल, बाय 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 बाय.
सामान्य माणूस हा सामान्य माणूस कुठे भेटतो तर गर्दीत भेटतो आणि त्याच्याशी नजरानजर होते. त्याच्या गांडूपणाशी, आपल्या मनातला गांडूपणा त्याच्या डोळ्यात दिसत असतो आणि त्याच्या मनातला गांडूपणा त्याला आपल्या डोळ्यात दिसत असतो. पण दोन गांडू एकमेकाला ओळख दाखवत नाही. सामान्य माणूस नजर चोरून पळ काढतात, म्हणजे गर्दीचा आश्रय घेतात आणि आक्रोश दाखवतात आपण. किंवा 2-3 फुटात गेल्याच्या नंतर दाखवतो सामान्य माणूस आक्रोश. बाकी एरवी गांडू. लिहा सामान्य माणसावर लिहा. नजरेसमोर एका रेषेत चालणाऱ्या सामान्य माणसावर लिहा स्क्रिप्ट आणि लोकांना चुतिया बनवा. त्याच्या मनातली खतखत तशीच ठेवा दाबून. दुसरीचे लिहित आहेत. चला इलाज दुनिया में और कोई तो गाओ शांति 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 शांति। माणसं जगण्याचा उद्योग करतात म्हणजे नेमकं काय करतात? रोज नव्या नव्या वस्तू खरेदी करतात, त्याला टोप्या घालून पैसे कमावतात आणि सतत कुणाशी तरी स्पर्धा करतात. खायचं, प्यायचं, झवायचं आणि झोपायचं, बास.
उकिरड्यावरली कुत्री तरी काय याहून वेगळं करतात? उकिरड्यावरली कुत्री वस्तू नाही खरेदी करत, त्याच्या पाठीत खंजीर खुपसून अमाप पैसा नाही कमवत, वस्तू खरेदी करत नाहीत, खंजीर खुपसत नाहीत, याला त्याला टोप्या घालत नाहीत, या बाबतीत सरस आहेत उकिरड्यावरली कुत्री आपल्यापेक्षा. बाकी आपले आणि त्या उकिरड्यावरल्या कुत्र्यांचं जगणं एकाच पातळीवर, खा प्या धावा आणि झोपा. अध्यात्म म्हणजे नेमकं काय? कुणाच्या अध्यात्मध्यात न पडता आत्मसंवाद करणं, स्वतःशी संवाद करणं म्हणजे अध्यात्म का? अध्यात्माचा जर हा अर्थ असेल तर मग अध्यात्मात परमात्म्याची लुडबुड कशाला? आत्मा परमात्मा हे सगळं कशाला भानगड? आपुलाचा संवाद आपुल्याशी आणि आपण आपला शोध घ्यायचा की ते अध्यात्म योग्य. परमात्म्याशी मिलन करणं आणि हे सगळी भानगड कशाला हवी? नाहीतरी गौतम बुद्धांनी सांगून ठेवलंच आहे, अत्तदीप भव, तुम्हीच तुमचे प्रकाश व्हा, स्वयंप्रकाशित व्हा. स्वयंप्रकाशित होता आलं पाहिजे, स्वयंप्रकाशित होता आलं पाहिजे. आपल्या पुरतं का होईना पण असं अध्यात्म जगता आलं पाहिजे. अत्तदीप भव. बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालता येतंय का बघूया. जमलं तर जमलं. स्वयंप्रकाशित होणं, परमात्म्याची वगैरे भानगड नको बुवा आपल्याला.